याच संदर्भामध्ये आम्ही अजितदादांकडे हे सगळं का देण्यात आलं नाही, काय आमचं चुकलं याच्यासाठी दादांकडे दिलेलं आहे। माननीय अजितदादांची माझी भेट झाली। मला ज्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या मी त्यांना सांगितल्या, त्यांनी मला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही सांगितलेल्या आहेत आणि आता माननीय अजितदादा याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पुढील कारवाई करतील। सांगितलं दीपाली चाकणकर यांच्याबद्दल तुम्ही वादग्रस्त विधान केलं असं पक्षाचं म्हणणं होतं आणि 7 दिवसात खुलासा द्या असं पत्र तुम्हाला नंतर आज तुम्ही खुलासा दिला, पण तुम्ही पक्षालाच खुलासा करण्याचं सांगितलंय की काय नेमकं विधान आहे, कुठल्या विधानावर काय खुलासा केलाय तुम्ही, आज पत्र काय लिहिलं? एक लक्षात घ्या, मला पक्षाकडनं खुलासा पत्र मागवण्यात आलं। त्या पत्रामध्ये मला विचारणा करण्यात आली होती की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा यांच्याबाबत मी माध्यमांवर वक्तव्य केलं, त्या वक्तव्याबाबत तुम्ही खुलासा करावा आणि तुमच्यावर पक्षात शिस्तभंग का कारवाई करू नये असं विचारण्यात आलं। 7 दिवसाची मुदत देण्यात आली होती। कायद्यानुसार मी 7 दिवसाच्या आत कालच त्यांना कायदेशीर खुलासा पत्रचं उत्तर पाठवलेलं आहे। त्या पत्रामध्ये कुठेही कोणतं वक्तव्य याचा संदर्भ नाही। 2 राज्य महिला आयोग संविधानिक पदाचा एक स्वतंत्र विभाग आहे आणि राज्यमंत्री पदाचा दर्जाचा ते महिला आयोग, राज्य महिला आयोग आहे आणि पक्षाच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल तर मी कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये। एवढंच की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या पक्षाच्या कार्यकर्त्या असल्यामुळे ती जी काही विचारणा किंवा जी काही वक्तव्य सांगितलेली आहेत ती त्या पत्रामध्ये नमूद नाही। फलटणमध्ये जे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने जे काही वक्तव्य केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण माता भगिनींमध्ये जनतेमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं। त्याच अनुषंगाने तोच राग, तोच असंतोष हा पक्षावर सुद्धा झाला, त्या पक्षाच्या पदाधिकारी असल्यामुळे। त्याच्यामध्ये मी बीडला जाऊन जेव्हा पीडिताच्या कुटुंबाशी माननीय अजितदादा जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांच्या संवाद दिल्यानंतर आयोगाच्या मताशी सहमत नाही असं त्यांनी जे मत मांडलं किंवा त्यांनी जो त्यांच्याशी बोलले तेच मत मी पुढे सांगितलं। याच्या पलीकडे मी पक्षाची प्रवक्ता म्हणल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांचं आदेश, त्यांच्या सूचना या मी लोकांपर्यंत पोहोचवणं हे माझं पहिलं प्रथम कर्तव्य आहे। त्यामुळे मी कुठेही कुणालाही वाईट वक्तव्य केलेलं नाही असा खुलासा मी त्यांना कायदेशीर दिलेला आहे। काल दादांना तुम्ही भेटला सकाळी, तर काय नेमकं याच्यामध्ये चर्चा झालेली आहे? जे काही प्रवक्ते पदावरून तुम्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे त्याबाबत दादांना काय सांगितलं, दादांना याची कल्पना होती का? याची कल्पना माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांना नव्हती। जी काही पक्षामध्ये कार्यप्रणाली असते की बाबा नवीन प्रवक्त्यांची निवड होत असताना हे खरं आहे की त्याच्यामध्ये माझ्यासह आमदार अमोल भाऊ मिटकरी, माझ्या सहकारी भगिनी वैशालीताई नागोडे आम्हाला स्थान देण्यात आलं नाही। याच संदर्भामध्ये आम्ही अजितदादांकडे हे सगळं का देण्यात आलं नाही, काय आमचं चुकलं याच्यासाठी दादांकडे दिलेलं आहे। काल मी जेव्हा पक्ष कार्यालयात भेटायला गेले 7 वाजता दादा तिथे नव्हते, परंतु मी तातडीने तिथनं निघून माननीय अजितदादांची माझी भेट झाली। मला ज्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या आहेत त्या मी त्यांना सांगितल्या, त्यांनी मला बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही सांगितलेल्या आहेत आणि आता माननीय अजितदादा याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून पुढील कारवाई करतील। तुम्हाला पद का नाकारले याची विचारणा तुम्ही दादांना केली, दादांनी काय उत्तर दिलं? त्याचीच जे काही कारवाई आहे दादांनी सांगितलेलं आहे की माझ्याकडे आत्ता माध्यमाच्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे, मी तुला जे काही हे याच्यामध्ये करायचं आहे ते तुला सांगतो। आता नेमकं काय झालंय, आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे नगरपालिका आणि नगर परिषदच्या अर्जाचा। ते अर्ज जर वेळ संपली तर उमेदवारांची व्हॅलिडिटीचा प्रश्न असतो, त्याच्यामुळे ह्या 2 दिवस झाल्यानंतर अजितदादा त्याच्या बाबतीत काय करणार आहेत किंवा काय आहे त्या गोष्टी आम्हाला सांगतील। 2 दिवसात अजितदादा कळवतो म्हणले? नाही, कळवतो म्हणलं नाही, मी बघतो आणि मी करतो। काही गोष्टी आहेत की मी ते तुम्हाला तुमच्या समोर अंतर्गत पक्षाच्या गोष्टी नाही सांगू शकत, परंतु अजितदादांपर्यंत कानावर घातली की आमची काय चूक झाली की जेणेकरून आम्हाला
फेर निवडमध्ये स्थान देण्यात आलं नाही, ही एवढी माझी मागणी, एवढं माझं म्हणणं मी दादांपर्यंत पोहोचवलेलं आहे. आता पत्रात जे मेन्शन केले ना त्यात तुम्ही असं सांगितलं की कोणतं विधान आहे ज्यांच्यामुळे मी अपमान केला असं वाटतं, हो. त्याबाबत पण हा खुलासा होत नाही तरी पक्ष परत तुम्हाला विचारू शकतो ना याबाबत? नाही, ते काय पक्ष विचारू शकतो, शेवटी कायद्याने विचारणार आहे ना. मी ज्या वक्तव्यावर तुम्ही मला खुलासा मागताय ते वक्तव्य त्याच्यामध्ये नमूद नाही, एवढाच विषय. त्याच्यामुळे तुम्ही कोर्टासारखी हेरिंग अजिबात चालवू नका. त्या काळात ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही मागायच्या आहेत, तेही मला मागताना कायदेशीर मागणार, मीही त्यांना देताना कायदेशीर उत्तर देणार. तुम्हाला असं वाटतं का की प्रवक्ते पदावर चांगलं काम करत होतं, मात्र रुपाली चाकणकरांवर जी टीका केली त्याच्यामुळे तुमचं प्रवक्तेपद गेलंय? मला तुर्तास एवढंच सांगायचंय की माझ्यावर किंवा अमोल मिटकरी भाऊंवर किंवा वैशाली ताईवर जे काही करण्यात आत्ता आलेलं आहे त्याच्या घडामोडी 7 ते 8 महिन्यापासूनच सुरू झाल्या होत्या. आणि ठीक आहे, तो सगळा लेखाजोखा, त्या सगळ्या कुरगुड्या, त्याचे सगळे विथ पुराव्यासह मी अजितदादांसमोर ठेवील. 8 महिन्यापासून.